गुड मॉर्निंग गाईज. मी आत्ता उठलो आहे. वाजलेले आहेत 10:30. सो 10:30 म्हणजे मला उठायला आज थोडं लेट झालं, कारण आज रविवार आहे, त्यामुळे उठणं थोडं लेट होतं आहे आणि सुट्टी असल्याकारणाने थोडं आरामात उठायला होतं. सो आज आहे संकष्टी. सो माझा प्लॅन आहे की आज संकष्टीसाठी मंदिरात जाऊन यायचं आहे गणपतीच्या. सो आधी मी आंघोळ करणार आणि त्यानंतर आपण मंदिरात निघूया. त्याच्या आधी एक मला सांगायचं होतं, म्हणजे आपण ना रोज पोस्ट करायला लागलो ना की आपल्याला एक ती ऊर्जा भेटते आणि आपण स्टार्ट करतो रोज. जसे माझे लास्टचे 3 व्हिडिओज आहे, त्यामध्ये मी यूट्यूब कसं स्टार्ट करायचं किंवा तुम्हाला इन्स्पिरेशन पाहिजे तर कसं घ्यायचं याच्याबद्दल सांगितलं आहे. सो आज मी व्लॉगिंगमध्ये स्टार्ट करतो आहे. आणि आज दिवस पण चांगला आहे, संकष्टी आहे. सो आज म्हटलं की आज व्लॉगिंग स्टार्ट करूया, जे पण माझं रुटीन आहे ते दाखवायला. सो मी आंघोळ करून घेतो, फ्रेश वगैरे होतो आणि नंतर आपण मंदिराकडे. माझी आता आंघोळ वगैरे झाली आहे ना, आपण कपडे घालून आता निघूया गणपतीच्या मंदिराला. आता निघण्यासाठी तर आपण आता जाऊया मंदिरामध्ये आणि लगेच येणार आहे. मी थोडं थांबणार नाही आहे तिकडे जास्त वेळ, कारण मला इकडे येऊन थोडं ऑफिसचं पण काम आहे, ते करायचं आहे. सो तर जाऊन बाहेर एवढी गरमी आहे, तुम्हाला सांगू की बाहेर जावंसं नाही वाटत, एवढी लाईक उष्णता वाढलेली आहे. तर मंदिरात बऱ्यापैकी माझं दर्शन झालं. आता मी घरी पोचलेलो आहे, थोडं ऑफिसचं काम घेऊन बसणार आणि त्याच्यानंतर आपण भेटलेले आहे 4:30. आणि तुम्ही बाहेर ऊन बघा केवढं आहे, ते ऊन बघा केवढं आहे. खूप ऊन वाटते. हवा चांगली सुटलेली आहे, बट खूप गरमी आहे बाहेर. गुड इव्हनिंग गाईज. मी काम करून करून मग झोपलो आणि आत्ता उठलो आहे म्हणजे असं झालं की आज उपवास होता थोडा, मग मी झोपलो. झोपल्यानंतर आता उठलो आणि बाहेर आलो. बाहेर ना खूप गरमी आहे. आम्ही जाणार आणि थोडी चहा बनवून घेणार आहे. सो चहा बनवल्यानंतर तुम्हाला मी चहा बनवला आणि तो घेणार आहे थोडा बसून. आणि त्यानंतर मी निवांत जेवण बनवायला सुरुवात करणार आहे, कारण उपवासाचं जेवण आहे. सो ते रात्रीचं असतं बेसिकली, दुपारी जेवण नसतं आजच्या दिवशी. सो सो आरामात बनवणार मी जेवण. आणि थोडं ऑफिसचं काम थोडं राहिलेलं आहे, ते पण करायचं आहे साईड बाय साईड. सो ते करणार आणि नंतर मी मंदिरामध्ये जाणार आहे. सो तुम्हाला घेऊन जाणार आहे मंदिरामध्ये जाताना. तर बाहेर जाऊन थोडं चहा घेऊन येतो मी, थोडं बाल्कनीमध्ये बसून. एक प्रश्न पडणार की माझी आई पकडते संकष्टी, बाबा पकडतात, तर ते पकडत नाही. फक्त मी, माझा भाऊ आणि बहिणी पकडतो. आणि बहिणी आणि भाऊ आहे ते आपल्या माहेरी गेलेले आहे त्याच्यासोबत. सो ते आज नाही येणार आहे. सो मी एकटाच घरी आहे जो संकष्टी पकडतो, त्याच्यामुळे मीच बनवणार माझं जेवण. आणि आई आहे ती, त्यांचं नॉनव्हेज आहे, सो ती खाणार आहे. मला काही फरक नाही पडत त्याच्यात. सो ते मला नंतर व्हिडिओ बनवायला वेळच नाही भेटला, सो त्यासाठी मी कुकिंगचा पण व्हिडिओ नाही बनवला. आणि आता वाजले रात्रीचे 9:30. सो आता मी जेवायला बसणार आहे थोड्याच वेळा. तोपर्यंत मी तुम्हाला वरती घेऊन पुरा व्ह्यू दाखवून आणतो की रात्रीचं आमचं शहर किंवा आमचं वाळकई गाव हा कसा दिसतो तो तुम्हाला दाखवायचा. असं आहे हे बिल्डिंग वगैरे, आणि ते तिकडे दिसतं ते मंदिर आहे. हा इकडे आहे ते मंदिर दिसतंय. बसलेलो आहेत आणि मी तुम्हाला दाखवतो आज काय काय बनवलेलं आहे जेवणासाठी. भात आहे, शेवयांची खीर बनवलेली आहे आणि
बीन्सची भाजी, आंबा आहे, हे मिठात टाकलेला आंबा आहे, 2 तऱ्हेचे आंबे आहेत आणि भेंडीची भाजी आहे. सो असं जेवण आहे. जेवून घेतो आणि नंतर तुम्हाला भेट. तर आधी जेवून घेऊया. एकदम मस्त झालेलं आहे जेवण. आजचा ब्लॉग जो होता माझा तो छोटासा होता. मी ट्राय केला आहे, फर्स्ट टाईम मी ट्राय करतो हा असा ब्लॉग करण्याचा, जी माझं डेली रुटीन तुम्हाला दाखवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. जर तुमच्याकडे काही सजेशन्स आहे माझ्यासाठी जे मी व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवू शकतो तर मला सजेस्ट नक्की करा.